नमस्कार. मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकांच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी कुणाला मिळणार या बाबतीमध्ये राज्यातील सर्वच लोकांना एक आकर्षण निर्माण झालेलं होतं आणि नेत्यांच्या चुरशीमध्ये हे दान कोणाच्या पदरात पडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी प्रचंड प्रमाणात रस्सीखेच झाली होती आणि त्यामध्ये पंढरपूरचे प्रशांत परिचारक आणि बार्शीचे राजेंद्र राऊत यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असताना रात्री उशिरा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने जाहीर केलेल्या यादीमध्ये सोलापूर जिल्ह्याची विधान परिषदेची उमेदवारी भारतीय जनता पार्टीची बार्शी येथील माजी आमदार राजेंद्र राऊत यांना मिळाली आहे. आणि त्यामुळं गेली अनेक दिवस पक्षामध्ये एकनिष्ठ राहिलेल्या प्रशांत परिचारक आणि त्यांच्या समर्थकामध्ये प्रचंड अशा प्रकारचं नाराजीचं नाट्य सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या विधान परिषदेच्या निवडणुका लागल्यापासून या मतदारसंघातून प्रशांत परिचारक यांना उमेदवारी मिळेल अशा प्रकारचं राजकीय वातावरण एका बाजूला सुरू झालेलं होतं. त्याचं कारणही तसंच होतं. प्रशांत परिचारक यांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या आणि मागील निवडणुकीच्या वेळेला आमदार समाधान अवताडे यांना संधी देण्यासाठी स्वतःहून माघार घेतलेली होती आणि त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी अनेक वेळा त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचं भाष्य केलेलं होतं. त्यामुळं या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक यांना उमेदवारी देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल अशा प्रकारची कार्यकर्त्यांच्या सह राजकीय जाणकारांच्या मध्ये एक भावना निर्माण झालेली होती. कारण सोलापूर जिल्हा परिषदेच्या आणि पंढरपूर पंढरपूरसह जिल्ह्यातील इतर नगरपालिकेच्या नगरसेवकांची जर संख्या बघितली तर नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट बहुमत आहे आणि या बहुमतामध्ये भारतीय जनता पार्टीचं तिकीट हीच आमदारकी अशा प्रकारचं वातावरण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. एकांगी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रचंड अशा प्रकारची रस्सीखेच निर्माण झालेली होती. शेवटच्या क्षणाला बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि पंढरपूरचे प्रशांत परिचारक यांच्यामध्ये अटीतटीची अशा प्रकारची एक स्पर्धा या उमेदवारीसाठी निर्माण झालेली होती. परंतु अखेर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी या स्पर्धेमध्ये बाजी मारली आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्यामध्ये प्रशांत परिचारक यांना मानणारा जो मतदारांचा वर्ग आहे त्यांच्यामध्ये नाराजीचं नाट्य निर्माण झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीनं अनेक वेळा पुनर्वसनाचा शब्द देऊन देखील अचानक ही उमेदवारी का डावलली याबाबत पंढरपूर तालुक्यामध्ये उलटसुलट अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजेंद्र राऊत हे भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दाखल करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये नेमकं आता सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणता उमेदवार उभा राहणार याकडे मात्र संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडे पुरेसं बहुमत असलं तरी देखील या तिकीट डावलण्याच्या नाट्यमय घडामोडीमुळे या मतदारांच्या मध्ये काय बदल होणार का हे आज दिवसभराच्या राजकीय घडामोडीवरून आपल्याला समजून येणार आहे. तुर्तास नाराज झालेले प्रशांत परिचारक आता नेमकी काय भूमिका घेणार, या निवडणुकीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांचा कल काय राहणार. गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीमध्ये एकनिष्ठेने काम केलेले प्रशांत परिचारक या निवडणुकीत डावलल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका काय असणार याकडेही सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं हे देखील आपण कमेंटमध्ये सांगावं आणि आपला चॅनल जर अजूनही आपण सबस्क्राईब केलेला नसेल तर तो सबस्क्राईब करावा, लाईक करावा, शेअर करावा. धन्यवाद.